आता एक धक्कादायक बातमी समोर येते। अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। अमरावतीमधील महर्षी पब्लिक स्कूलमधील ही धक्कादायक घटना समोर येते। चिखलदरा तालुक्यातील कारंजखेडा इथल्या इयत्ता 11वीचा विद्यार्थी राजेश बेठेकर याचा मृत्यू झाला। त्याला हतरू प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र उपचारांदरम्यान राजेशचा मृत्यू झाला। विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। शाळेतील 5 विद्यार्थ्यांवरती सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान ही घटना नेमकी अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे घडली की अन्य काही कारणं आहेत याची सखोल चौकशी सुरू करण्यात आल्याचं गोलाईत यांनी स्पष्ट केलेलं आहे। याच संदर्भात गोलाईत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। अमरावतीच्या महर्षी शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आपण त्याच महर्षी शाळेमध्ये आहोत। 500 पेक्षा अधिकची क्षमता या शाळेची आहे। स्वतः आज अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी या शाळेला भेट दिलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय ही सगळी घटना आहे आणि आता तुम्ही पाहणी केली आणि पाहणी दरम्यान काय आढळून आलं? तो एक राहुल बेठेकर विद्यार्थी आहे, इयत्ता 11चे विद्यार्थी। त्याचं दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झालं आणि त्याला बरं नव्हतं असं त्याच्यासोबतच्या मित्रांचं म्हणणं आहे। आणि नंतर त्यांनी घरी त्याचा कॉल केला होता आणि घरी कॉल केल्यानंतर मग त्याचा भाऊ त्याला आला आणि घेऊन गेला आणि त्याच्यानंतर मग तिकडे गावाकडे मृत्यू झाला असं त्यांचं म्हणणं आहे। सर, ही इथली जी शाळा आहे ती निवासी शाळा आहे। विद्यार्थ्यांची काळजी घेतलं पाहिजे, मात्र कुठेतरी या विद्यार्थ्यांना काही लक्षणं जाणवलीत आणि त्यांना शाळेतून घरी पाठवण्यात आलं, मात्र कोणतंही लक्ष त्यांच्याकडे देण्यात आलं नाही असा आरोप आहे। काय वस्तुस्थिती? आता या अनुषंगाने मी चौकशी केली असता किंवा माहिती घेतली असता शाळेचं असं म्हणणं आहे की 15 तारखेला 2 विद्यार्थी ॲडमिट होते, म्हणजे त्यांना त्रास होता म्हणून त्यांना ॲडमिट केलं होतं। त्यांना 16 तारखेला डिस्चार्ज पण दिला। पुन्हा 16 तारखेला 4 विद्यार्थी त्यांना बरं वाटत नव्हतं, त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांनी दाखल केलेलं आहे। परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की हा विद्यार्थी आमच्याकडे आलाच नाही असं त्यांचं म्हणणं होतं। सर, आपण शाळेला भेट दिली आहे, काही पालकांशी देखील तुम्ही संवाद साधलेला आहे। काय इथे सगळ्या परिस्थितीमध्ये या शाळेमध्ये आढळून आलं? कारण यापूर्वी देखील या शाळेची मान्यता जी आहे ती रद्द करण्यात आलेली होती। ह्या शाळेची मान्यता रद्द करण्यात आलेली होती ते याच्यापूर्वी, पण आता ह्या अनुषंगाने आता पुन्हा आता जो काय असेल तो, आज मी किचनची पाहणी केलेली आहे, परत मुलांच्या वसतिगृहाची देखील पाहणी केलेली आहे। त्या अनुषंगाने जे काही त्रुटी असतील त्याच्यावर त्यांना मी तात्काळ दूर करण्यावर सांगितलेलं आहे। शाळेमध्ये दाखल झालेली आहे। जे काही आरोप सध्या या घटनेच्या अनुषंगाने होत आहेत त्याची शहानिशा स्वतः संदीप गोलाईत करतायत। एकूणच जर पाहिलं तर पालक आणि विद्यार्थी या सगळ्यांसोबत आदिवासी विकास विभागाचे अधिकारी चौकशी करतायत आणि एकूणच चौकशी अंती जे समोर येईल त्यानंतर पुढची दिशा स्पष्ट केली जाईल आणि या संपूर्ण घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करू असा इशारा देखील संदीप गोलाईत यांनी दिलाय। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।